रिकामं डोकं शैतानाचं घर असं म्हणतात. माझ्याकडे आज भरपूर वेळ असा रिकामा होता, म्हणून म्हटलं रिकामा बसण्यापेक्षा घरातील कामं आवरून घेऊयात. तर सगळ्यात आधी इथे मशीन लावून घेतली आणि त्यानंतर मला दळण करायचं होतं, तर ते सुद्धा गिरणीमध्ये टाकून घेतलं. आता जोपर्यंत दळण होते तोपर्यंत मग मी ते इस्त्रीचे कपडे जे आहेत ती सुद्धा बाजूला बॅगमध्ये भरून घेतली. आता जीविकाचे एक्झाम सुरू आहे, त्यामुळे ती स्कूलला फारशा काही बुक्स वगैरे नेत नाही, त्याच्यामुळे सगळ्या बुक्स आहेत त्या आवरून घेतल्या आणि त्यानंतर मग कपाट वगैरे जे आहे ते सुद्धा क्लीन करून घेतलं. आता इतर दिवशी काही फार वेळ नसतो, म्हणून म्हटलं चला आज ते काम करूयात. तर आता इथे सामानाच्या बऱ्याचशा बरण्या ज्या आहेत त्या रिकाम्या झालेल्या होत्या, तर त्यामध्ये सुद्धा सगळं सामान जे आहे तर ते मी भरून घेतलं. आणि माझ्याकडे थोड्या एक्स्ट्राच्या साड्या होत्या, तर मग त्या सुद्धा मी एका बॅगमध्ये अशा भरून घेतल्या. आता संध्याकाळची वेळ झालेली होती, मला फारसा काही स्वयंपाक सुद्धा नव्हता आणि फ्रीजमध्ये भरपूर अशी साई जी आहे तर ती सुद्धा शिल्लक होती. मग म्हटलं चला आता त्याचं तूप जे आहे ते आपण बनवून घेऊयात. तर आता इथे तूप मी काढायला घेतलेलं आहे आणि छान असं तूप माझं तयार झालेलं आहे. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉग.